तसेच विजू कटकर साहेबांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल। युवराजी माने साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित आपण इथे मानसन्मान करायचं आहे। प्रत्येक मान्यवर हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि नक्कीच या मान्यवर मंडळींनी आपला मौलिक वेळ खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच दिलाय। या सर्व मान्यवर मंडळींचं नक्कीच मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड आपला सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतोय। तसेच आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांचा चित मानसन्मान ते केला जाईल। मी अक्षयजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते यांचं यथोचित मानसन्मान येथे करायचं आहे। एका षटकाके धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जेव्हा पोहोचते 6 आकड्यावरती बिनबाद 6 प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच रोहन साईन यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल। मी बाबू वांद्रे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मानसन्मान आपण येथे करायचं। रोहन साईन यांना विनंती करतो आपण याचे मी बाबू वांद्रे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मानसन्मान येथे आपण करायचं आहे। तसेच आदरणीय सन्माननीय संतोषजी जामदार साहेबांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल। मी संभाजी चोरगे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मानसन्मान येथे आपण करायचं आहे। हेलो मित्रांनो आपण पाहतो व्यासपीठावरती या मान्यवर मंडळींचा हा इथे सत्कार सन्मान सोहळा इथे आपण पाहतोय। आपण स्क्रीनवरती पाहू शकताय। मी मागाशी म्हणालो की प्रत्येक मान्यवर मंडळींचा इथे आदर सत्कार इथे नक्कीच आपल्या आयोजकांच्या वतीने अर्थात श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव या संघाच्या वतीने नक्कीच आपण पाहतोय एक चांगलं नियोजन, चांगलं आयोजन। कारण मित्रांनो कोणती स्पर्धा म्हटले की जवळजवळ 20 ते 25 दिवस खऱ्या अर्थाने आयोजकांना झोप नसते। कारण सामना कसे होतील, स्पर्धा कशी होईल, त्याच्या मागे असलेली मेहनत त्याच खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय अमितजी कांबळे साहेबांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल। मी रोहन पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मानसन्मान येथे करायचं आहे। सोन्या स्पोर्ट्स कोळगाव या संघाचं एक झंझावती वादळ अर्थात आपल्या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या मध्ये बकासूर नावाने प्रसिद्ध असलेला खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे आपली खेळी आहे ती खेळी मैदानाच्या दाखवणारे अमित कांबळे तुझे यथोचित मानसन्मान येथे केला जाईल। खऱ्या अर्थाने कोळगाव गावचं नक्कीच कौतुक करावं लागेल। कारण आपल्या गावातील आपल्या पंचक्रोशीत आपल्या विभागातील असलेल्या खेळाडूंचा खऱ्या अर्थाने सन्मान आणि तो नक्कीच आपल्या व्यासपीठावरती केला जातोय ही खरंच नक्कीच उल्लेखनीय बाब आहे। तसेच विकासजी पाटील साहेबांचा या सुद्धा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल। मी यश पवार यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते यांचं यथोचित मानसन्मान आपण येथे करायचं आहे।
चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. जो मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आहे, अर्थात मी SMT लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी नक्की सांगतो की चालू असलेली मॅच, आणि आता आपल्या ऑनफिल्ड असलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी सांगतो की चालू असलेली मॅच आपण दोन गडी बाद 13 धावा प्रथम बॅटिंग करत असताना प्रियंका 11 ला जाईल का हे पाहावं लागणार आहे. तसेच मित्रांनो मागील सामना आपण पाहिलं, एका बाजूला अंबा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मालसोडे संघ आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्याने अर्थात खऱ्या अर्थानं 9 बॉल आणि 22 धावांची खेळी केली असा राकेश कांबळे ठरलाय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि आपला सन्मान आपण इथे स्वीकारायचा आहे. तसेच अंबा संघाला विनंती करतो, आपला कोणी प्रतिनिधी इथे असेल तर आपण यायचं आहे, कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात तर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र आपल्याला सन्मानित केलं जाईल. सो आपण सुद्धा इथे यायचंय. पुढचा बॉल खोलात टाकलाय, समोरच्या ऑन द कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावे नक्की धाव पुढे सरसावलंय, वधारलंय. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 17 आकड्यावरती. पुढचा बॉल चेंज ऑफ फेस. मित्रांनो आयुष्य असो क्रिकेट, परिवर्तन करणं गरजेचं आहे, बदल होणं गरजेचं आहे, आणि बदल होणं काळाची गरज आहे. आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाज सचिन पाटील यांच्याकडून मात्र बदल निर्माण केला गेला, कारण व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, आणि ते मैदानाच्या आतमध्ये आले. पुढचा बॉल आणि आता मात्र वेग धारण केलाय, थेट घेतला यष्ट्यांचा वेध. दांडी 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 गोल डीजे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा पोहोचते 17 आकड्यावरती. मित्रांनो आपण पाहतो हे सामनावीर जे आम्हाला जे लाभले, अर्थात हे सौजन्य आम्हाला लाभलंय युवनेते आदरणीय सन्माननीय श्री विजयजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरचे हे चषक आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. सो विनंती असेल, मी आता राकेश कांबळे यांना विनंती करतो की आपण या. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रांनो आमच्या आवाजाला, जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो त्याला मात्र आपण सन्मान द्याल अशी अपेक्षा बाळगतो. तसे अंबा सांगतो विनंती करतोय, आपण यायचंय, आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाईल. ज्याने 9 चेंडू मध्ये 22 धावांची सुंदर खेळी केली असं राकेश कांबळे मैदानात पाहायला मिळत आहेत. तो मैदानाच्या आत पुन्हा एकदा सांगितलं चौथं आणि वैयक्तिक परीक्षण घेऊन गोलंदाजी मागमध्ये गोलंदाज आपण पाहतोय सुरेश यांचा पहिल्याच बॉल आपण पाहिलं तर अखूट टप्प्यात नक्कीच हाताळला गेलाय. मी सन्माननीय नाना साहेब यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ असते इथे मात्र राकेश यांना मात्र सन्मानित करायचंय. पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल सुरेश चेंडू हाताळला गेला गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल 21 धावा फलकावरती लागल्या आता. पुढचा बॉल आता मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू नक्की सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि इथे मात्र या 4 धावा येत आहेत. 4 धावांनी नक्की धावसंख्या वधारली गेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आकड्यावरती. 25 धावा फलकावरती झाल्यात. प्रथम वाडिंग करणारा संघ अर्थात आपण पाहतो प्रियंका 11 ऐनिवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघामध्ये पाहायला गेलं तर नक्कीच एक चांगल्या खेळाडूंचा भरणं असलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिला संघ आपण पाहतो ज्यांनी नक्कीच खारघरची जी टुर्नामेंट झाली तिथे मात्र चॅम्पियन हा किताब ज्यांनी मिळवला, अर्थात तो संघ वनारेवाडी संघ आज कुठेतरी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगला पुढचा बॉल
सुरेख क्षेत्ररक्षण एक युवा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये इथे पाहतोय. चला मित्रांनो, नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करतोय अर्थात सोन्या स्पोर्ट्स कोलगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण इनिंग वेगळ्या टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय, चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार डीजे. थँक्यू सो मच. चला प्रियंका 11 अलिवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या दाखल व्हायचंय. तसेच सोन्या स्पोर्ट्स कोलगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित मी श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण त्वरित दाखल व्हायचंय. कारण मित्रांनो, मी मगाशी म्हणालो इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य असणार आहे. सो प्लीज आपण या. बत्तीस धावा फलकावरती लागल्यात आणि 33 धावांचं लक्ष आहे. चला वळणेवाडी संघ, चला नितीन पाटील आपण त्वरित आपल्या फलंदाज आपण मैदानाच्या दाखल करायचे. अक्षय वनागडे, चला विनंती असेल ऐनवाडी संघाला आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. ते 30 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय ते टार्गेट दिले ते अचीव करण्याने नक्की जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. प्रत्युत्तर देणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले आहे. एका बाजूला आपण पाहतोय संजय आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज अर्थात वऱ्हाडीवाडी संघाची ही रगरगती तोफ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो, थोडं स्पीड अप करा प्लीज, थोडं. आपण नक्कीच वेळेपेक्षा खूप मागे आहोत. सो विनंती असेल, अन्यथा आपल्याला संध्याकाळी मात्र इथे बायलाचा सामना करावा लागू शकतो. चला नवलाईवाडी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. मी सोन्या स्पोर्ट्स कोलगाव संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉस साठी यायचं प्लीज. चला राहुल कांबळे, चला टॉस साठी प्लीज. चला मानसिंग, चला या का कॅप्टन्सला विनंती करतो आपण टॉस साठी यायचं. जो मैदानाच्या आतमध्ये चला पंचांना विनंती करतो ऑनफिल्ड बद्दल आपण सामन्याला सुरुवात करायची प्लीज. ऑनफिल्ड बद्दल सुद्धा सांगतो की नक्कीच आपल्याकडे काही अधिकार आहे, त्या अधिकाराचा आपण पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करा. सामन्याला थोडी गती द्या, कारण अजून आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. जो मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल गोलंदाजी मागवते गोलंदाज आपण पाहतोय नितीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर मध्ये फलंदाज संजय आपण पाहतोय. पहिलाच बॉल खोलात टाकलाय, समोर नक्कीच खेळून काढलाय. एकच धाव, एका धाव्याने मात्र श्री गणेश झालाय. धावफलक नक्कीच पुढे सरसावलाय अर्थात संघाचा आणि वैयक्तिक खातं खोल्यात मात्र इथे फलंदाज संजय यांना मात्र यश आलंय.
तेथील धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकर मध्ये आपण पाहतोय नक्कीच बदल झाला. आता मात्र डावखुरा त्याचा एक मी मगाशी म्हणालो की झंझावती वादळ, ते वादळ आहे ते अर्थात नितीन पाटील. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन म्हटलं की कुठेतरी या क्षेत्ररक्षकांना नक्की डोकेदुखी असते, कारण क्षेत्ररक्षकामध्ये वारंवार बदल करावा लागतो आणि तो वारंवार इथे बदल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक करणारी टीम आता फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात प्रियंका 11 ऐनवाडी संघ पहिलाच बॉल फेस करतील नितीन पाटील. पहिलाच बॉल, वाह, सूर्य चेंडू हाताळला गेलाय. चला नवलाईवाडी संघ आपण नाणेफेक जिंकलात. आपण आपला निर्णय आणि आपल्या संघाचा आपण तयार राहायचा आहे. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. पहिली आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडू हाताळले गेले. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र एकेरी धाव वितरणा पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला विरकावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू होतोय फरार. हा येतोय चौका. पुढचा बॉल आता मात्र समोरच्या दिशेला, अंतर कापलं गेलंय. लांब 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 षटकार. संजयच्या बॅट मध्ये इथे मात्र मोठा फटका आलाय. मोठा फटका असा आलाय की या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या 4 डझन. या 6 धावे नक्की धावबळ पुढे सरसावलंय, वदारलंय. धाव संख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 12 आकड्यावरती. बिनबाद 12. एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात वनागडेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सूर्य चेंडू हाताळला गेला. परफेक्ट खोला टाकला होता. कुठेतरी मला त्याला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅटने बॉलचा संपर्क आला नाही. थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण मित्रांनो आपल्याकडे धावा कमी आहेत आणि आपल्याला धावा संख्येवरती जर अंकुश लावायचं असेल ना तर अशा धाटणीची गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे. पुढचा बॉल स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. काय फलंदाजी होतीये मित्रांनो. मी मागाशी म्हणालो की चांगला चेंडू हाताळला गेल्यानंतर मात्र एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आलंय. फलंदाज आपण पाहतो संजयांच्या माध्यमातून, कारण पाहिलं की पहिला ऑन साइडला एका चौकाराच्या स्वरूपाने आपण धावा पाहिला, नंतर मात्र मोठे फटके आले आहेत. या 6 धावण्यापर्यंत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पोहोचते 18 आकड्यावरती. 18 धावा फटकावरती लागल्या आता. सांगी दुसरा आणि वैयक्तिक पळहेड घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतो या अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ आज मात्र नव्या जर्सी मध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरती तर प्रेम आहेच, मात्र कुठेतरी या बैलगडावरती असलेलं प्रेम या जर्सीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बिनजोडचा बादशाह मथुर. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहे. चुकी होतीये. चुकी मात्र अंगलट येईल का हे मात्र पाहावं लागणार आहे, कारण झेल कोणाचा सोडलाय तर झेल सोडलाय नितीन पाटील यांचा. आणि नितीन पाटील हे नाव काय आहे ते शाहूवाडी तालुक्यातील नक्कीच प्रत्येक खेळाडूला माहिती आहे, कारण ह्या खेळाडूकडे तो टेम्परामेंट आहे, ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे. तर सामना आपल्याकडे नसेल तो आपल्याकडे कसा आणायचा हे त्याला माहिती आहे आणि त्याने त्याचा झेल मध्ये इथे नक्कीच निसटलाय. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक मध्ये इथे नक्कीच बदल झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये नक्कीच तो बादशाह ठरलाय, तो नक्कीच स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नाव आहे संजय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील तर मात्र एकच धाव. एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावे मात्र समाधान मानावं लागेल आणि एका धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा पोहोचते बिनबाद
20 या आकड्यावरती 20 धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल गोलंदाज अजय आपण पाहतोय. पुढचा बॉल सूर्य चेंडू हाताळला गेलाय. अक्कू टप्प्याचा चेंडू होता. अधिकची उचली घेतली मात्र स्क्वेअरलेग पंचांनी मात्र कवायत केली आणि गोलंदाज आपण पाहतो अजय याला मात्र येथे दंडित केले गेले. कारण पाहायला गेलं तर अधिकची उचली घेतली कुठेतरी आपल्या क्रिकेटच्या नियमाप्रमाणे अधिकची उचली घेतली की नंतर मात्र पंच मात्र दंडित करतात आणि तो प्रकार आणि तो परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुन्हा तर गोलंदाजी मागवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. अजय आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फंबल झाले. एक धाव मात्र इथे आली. चांगलं कलेक्शन झालं असतं तर मात्र वेगळं चित्र आहे. मात्र मगाशी सुद्धा मी म्हणालो की क्रिकेट आहे इथे जर तरला खूप अंतर आहे आणि त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एका धावे नक्की धावसंख्या जाऊन पुढे नक्कीच बदल होतोय. 22 धाव फलकावरती लागल्यात. सलामी आली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला संजय आणि एका बाजूला नितीन पाटील. पुढचा बॉल समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर षटकार. आज मात्र कुठेतरी नितीन पाटील यांचं काम संजय करतात की काय आणि का करू नये. कारण मित्रांनो म्हणतात ना वाढ नाही पण गुण नक्कीच लागतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये लागलाय. नाव आहे संजय बा. चला बॉल आपण प्लीज जमा करायचं. आयोजन कमिटीला विनंती करतो की आपले स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स आपण मैदानाच्या चहूबाजूने आपण उभे करायचे आहेत. कारण बॉल जेवढा आतमध्ये लवकर येईल तेवढा सामना लवकर आणि स्पर्धा आपल्याला लवकर संपवता येईल. पुढचा बॉल पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. हल्ली टेनिस क्रिकेटला जे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जे चांगले दिवस आलेत मात्र त्यामध्ये कुठेतरी फलंदाजाकडे मध्ये एक वेगळा आपल्याला माइंडसेट पाहायला मिळतो. कारण मित्र पाहिलं सरळ बॅटने धावा येत असतील तर कुठेतरी रिव्हर्स खेळणं हे मात्र चुकीचं आहे. कारण आधी पाहिलं गेलं तर आविष्कारांवरती अधिकचा भर दिला जातो. संस्कारांच्या फटक्यावरती अधिकचा भर दिला जात नाहीये. पुढचा बॉल आता मात्र बॅकफुटला गेले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळालाय. इथे मात्र फेंडूला फेकून दिलंय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. येतोय आणखीन एक षटकार आणि इथे मात्र विजयी फटका आलाय. जिंकल्या संघाचं अभिनंदन तसे हारल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलाय अर्थात नो डाऊट त्यानं वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये खेळी केली. आतंक माजवलाय. असं 8 चेंडू मध्ये 24 धावांची जोरदार खेळी खेळणारा संजय ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला योगीजी वारमळ आपण कुठे असेल तर या.